अगदी मऊसूत खमंग भाजलेली पुरणाची पोळी, त्याच्यावर लोणकळं, साजूक तूप, तेही ताजं असेल तर आणखीन उत्तम. त्याच्याबरोबर पिवळी बटाट्याची भाजी, याच्यासारखं जगात सुख नाही. पुरणाची पोळी भारतात बरेच प्रदेशांमध्ये केली जाते, पण माझं असं ठाम मत आहे की आपल्या महाराष्ट्रीयन पुरणाची पोळी दी बेस्ट असते. तुमचं काय मत आहे? तर चला तर मग आपण पुरणाची पोळी बनवूया. अगदी परफेक्ट प्रमाणात कोणालाही जमेल अशी रेसिपी दाखवणार आहे. 1 वाटी शीग लावून चण्याची डाळ घेतली. हा मेजरिंग कप आहे, तुम्ही घरातली कुठली वाटी घेऊ शकता. डाळ 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून कुकरमध्ये ट्रान्सफर करायची आणि त्याच्यात 2.5 कप पाणी घालायचं. पाणी कमी घातलं तर डाळ चांगली शिजत नाही, ताठरते आणि मग पुरण करणं अशक्य होतं. आता आपण कुकरमध्ये डाळ शिजवून घेऊया. मी फक्त 2 शिटीमध्ये चण्याची डाळ शिजवते. पहिली दणकून शिटी आली की गॅस मंद करायचा आणि 10 मिनिटं लो आचवर किंवा मंद आचेवर शिजू द्यायचा. परत गॅस मोठा करून दुसरी शिटी केली की डाळ अगदी सुंदर शिजते. आता आपण कणिक भिजवायला घेऊया. 1 वाटी चण्याच्या डाळीला आपल्याला 1च वाटी कणिक लागणार आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तर 1 वाटीपैकी अर्धी वाटी मैदा आणि अर्धी वाटी आपली नेहमीची कणिक, त्याच्यावर अर्धा चमचा मीठ आणि 1 चिमूटभर केशर घालायचं. केशर कधी घातलं नसेल कणकेत तर जरूर घालून बघा. अतिशय सुंदर मंद सुगंध येतो आणि पुरणाची पोळी अप्रतिम लागते. आता आपण ही कणिक अगदी मऊ भिजवून घेऊ. थोडी ही कणिक ओलसर असते, म्हणजे आपल्या नेहमीच्या पोळीपेक्षा ही कणिक खूपच जास्ती ओली असते. चांगली मऊ भिजली आणि तिंबून झाली की त्याच्या डोक्यावर थोडंसं तेल ओतायचं आणि झाकून ठेवून देऊया, म्हणजे वाळणार नाही. आता बघूया आपली डाळ शिजली आहे का. आता कुकर गार झाल्यावर डाळ 2 बोटांमध्ये चेपून बघायची. जर पूर्ण पीठ झालं म्हणजे आपली डाळ छान शिजली आहे. आता कुकरच्या डोक्यावर ताटली ठेवून एक्स्ट्रा पाणी सगळं काढून घ्यायचं आणि या पाण्याची आपण कटाची आमटी करतो. जर नसेलच करायची तर मग वरणात घातलं तरीही चालतं. आपण पुरण शिजवूया. तर 1 वाटी चण्याच्या डाळीला 1च वाटी आपण गोड घालूया. मी अर्धा गूळ आणि अर्धा साखर घेते नेहमी. तुम्हाला हवं तर संपूर्ण गूळ किंवा संपूर्ण साखर घेऊ शकता. नागपूरकडे नेहमी साखरेची करतात, पुण्याकडे गुळाची करतात, मुंबईकडे गूळ आणि साखर मिक्स करून करतात. त्यामुळे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकता. सुरुवातीला गॅस मंद करून शिजवायचा आहे, म्हणजे साखर आणि गूळ नीटपणे विरघळेल. त्यानंतर गॅस मोठा करून आपल्याला हाय हीटवर पुरण शिजवायचं आहे. हे पुरण हातावर उडायची शक्यता असते, त्यामुळे सावधानीपूर्वक करा, म्हणजे चटका बसणार नाही. घट्ट होत आलं की त्याच्यात उलथा खुपसून बघायचा. जर 1, 2, 3 म्हणेपर्यंत उभा राहिला त्या अर्थी आपलं पुरण तयार आहे. आता लगेचच यंत्रात घालून पुरण वाटून घ्यायचं आहे. गरम असताना वाटलं तर पटकन वाटलं जातं, नाही तर अतिशय त्रास होतो. बारीक वाटून झालं की त्याच्यात 1 चमचा वेलदोड्याची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घालायचं. दोन्ही वस्तू ताज्या असलेल्या बऱ्या, तर खूपच सुंदर सुगंध येतो. आणि मग नीटपणे मिक्स करून घ्यायचं, म्हणजे दोन्हीचा सुगंध पुरणाला सगळीकडे लागतो. पुष्कळ प्रमाणात पोळ्या करायच्या असतील तर आदल्या दिवशी असं पुरण करून ठेवलं तर खूपच सोपं जातं. पोळ्या भराभरा होतात, कारण पुरण गार व्हायला स्पेशली उन्हाळ्यामध्ये वेळ लागतो. आता आपण पुरणाचे उंडे करून घेऊया. गरम असताना पुरण खूपच ओलं असतं, त्यामुळे काही लोकांना जर जमत नसेल तर त्यांनी जरूर रेफ्रिजरेट करावं, म्हणजे पोळी लाटायला अतिशय सोपी जाते. पोळी लाटताना कणिक परत एकदा सारखी करून घेऊन आता आपल्याला कणकेचेही उंडे करायचे आहे. कणकेचा उंडा पुरणाच्या उंड्यापेक्षा बरोबर अर्धा किंवा लहानच असायला हवा, तेव्हा आपली भरपूर पुरण भरलेली मस्त मऊ पोळी तयार होते. तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल किती लहान कणकेचा उंडा घेतलाय. आता त्याला अलगद हाताने वाढवून, जसं आपण मोदकासाठी वाढवतं तसं कणिक वाढवून त्याच्यात पुरण भरायचं आणि सगळ्या बाजूनी गोळा करून मस्तपैकी गोल गोळा तयार करायचा. पिठीसाठी मैदा वापरावा, त्याच्यामुळे पोळी पटकन सरकते. पुरण आणि आपली कणिक दोन्ही खूप मऊ असल्यामुळे अगदी अलगद हाताने लाटावी लागते आणि पोळी खूप पटकन मोठी होते. पोळी लाटून झाली की अलगद हाताने लाटण्यावर गुंडाळून तव्यावर टाकावी. थोडेसे फोड फोड आले की पोळीला पलटून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावी. फक्त 2दाच ही पोळी पलटली जाते, पुन्हा पुन्हा पलटायची नाही. आणि आमच्याकडे असं म्हणतात की पोळी जर टम्म फुगली याचा अर्थ पुरण कमी भरलं आहे. तुमच्याकडे काय पद्धत आहे ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये जरूर सांगा. छान खरपूस भाजली गेली की लगेचच पोळी काढून घ्यावी, पण पोळीला असे छान तांबूस रंग आला पाहिजे, तरच ती पोळी एकदम मस्त लागते. माझ्या आता तोंडाला जाम पाणी सुटलंय आणि भूकही लागलेली असेल. देवाला नैवेद्य दाखवायचा, तुपाची धार सोडायची आणि मस्तपैकी पोळीचा आनंद घ्यायचा. काही लोकांना दुधाबरोबर पोळी आवडते, मला शीळ पोळी दुधाबरोबर आवडते, ताजी पोळी तुपाबरोबर. तुमचं काय मत आहे? व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि कॉमेंटमध्ये तुमची मतं कळवा.